तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये. कारण आताच तुम्ही बघितलं माझा मागचा ब्लॉग बघितला असाल, त्याच्यामध्ये आम्ही खंडोबाचं दर्शन घेतलेलं. तर आता आम्ही पुढे चालू आहे. ऑन द वेच आहे ना एक आपलं रिव्हर्स वॉटरफॉल आहे, त्याला ॲक्च्युली सडावाघापूर पण बोलतात आमच्या इथे. तर तो एकदम निसर्ग तिथला ना बघण्यासारखा आहे आणि पावसामध्ये ना त्याचं दृश्य एकदम एक नंबर असतं. तर चला आपण आता बघूया. आता पाऊस थोडा कमी आहे, कमी काय नाहीच बरोबर आहे, पण ऑन द वे असल्यामुळे आपण तो ट्राय करूया आणि बघूया कसा आपला एक्सपिरियन्स होता तिथला. तर आम्ही ऑन द वे होतो सडावाघापूरला जाता वेळेसच. तर ऑन द वे अर्ध्या घाटापर्यंत आलो आम्ही आणि हा एक निसर्गाने भन्नाट बघण्यासारखा झाला वाटला ना, त्यामुळे आम्ही थांबवली गाडी. ते बघा निसर्ग काय जबरदस्त वाटतोय. तर आम्ही थोडीशी आता इथं विश्रांती करतो आणि जरा वातावरण पण मस्त झालेलं आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. थोडं बसतो आणि मग टाइमपास करतो, मग नंतर पुढे जातो. तर एक नंबर वातावरण वाटतंय, आभाळ पण किती भारी वाटते बघा. बॅक साईडला बघा काय जबरदस्त रोड वाटतोय आणि एवढा भारी रोड आहे ना, सडावाघापूरला जाण्याचाच रोड आहे. तर एक नंबर प्रसन्न वातावरण वाटतंय. निसर्ग वाटतोय. आम्ही थोडंसं पुढे वरती आलो, अजून तिथं मध्ये आपण थांबलो होतो. त्याच्यावरती तर चारी बाजूने बघा पवनचक्क्या आहेत, इकडे सर्वीकडे चारी बाजूने पवनचक्क्या आहेत आणि वातावरण पण जबरदस्त झालं. पाऊस पण थोडा थोडा येत होता आणि वारं जबरदस्त सुटलेलं आहे. तर खूप छान आहे अनुभव इथला निसर्गाचा आणि खूप प्रसन्न वाटते इथं आल्यामुळे. आणि मस्त पुरं चारी बाजूला पवनचक्की असल्यामुळे ना एक नंबर नजारा वाटतोय. तर चला तर आपण आता पुढे जाऊया आपल्या सडावाघापूरच्या इथे, जिथे त्याला रिव्हर्स वॉटर पण बोलतात, तिथे जाऊया आपण.
फायनली आम्ही इथं पोहोचलो आहे सडावाघापूरच्या इथे, ज्याला रिव्हर्स वॉटर बोलतात तो पण. तर इथून आपलं एंट्री फी आहे आणि इथून एंट्री करायची आतमध्ये. तर आम्ही मका घेतलेला आहे. तर इथे आला तर तुम्ही मका ट्राय करा, एक नंबर मका आहे. गरम गरम आहे. आपल्याला तर इथून एंट्री करायची आहे. इथून 20 रुपये एंट्री फी आहे. कितीच्या पर्यंत उघडं असतं? 5:30पर्यंत. ओके, तर 5:30पर्यंतच या तुम्ही. आणि मॉर्निंगला सकाळी 9 वाजता ओपन करतात. ओके, सुट्ट्यात पैसे गुगल पे चालेल ना? कॅश कॅश आहे का? तर आम्ही आतमध्ये एंट्री केली. 20 रुपये तिकीट आहे. तर तिकीट काढून तुम्ही येऊ शकता आणि बाहेर हा भुट्टा खाऊ शकता. तर आता आपण तिथं पुढे लेफ्ट जायला सांगितलं आहे. तर तिथून आपण आता लेफ्टला जाऊ आणि बघूया. चल. तर आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि थोडं पुढे खडकावरती पण आलेलो आहे. तर बॅक साईडला बघा किती जबरदस्त पवनचक्की वाटते. तर आपण पवनचक्कीच्या जवळ जाऊ, पण त्या अगोदर आपण थोडा आपला वॉटरफॉल एक्सप्लोर करूया. आता पाऊस नसल्यामुळे ना पाणी बोलतात की खूप कमी आहे, थोडंफार पाणी आहे. तर तेवढं आपण पाणी बघूया आणि मग तिथे पवनचक्कीकडे जाऊया. तर ॲक्च्युली इथून रिव्हर्स होतं वॉटरफॉल, इथून वॉटरफॉल रिव्हर्स आला. पण आता काय झालं, पाणी बिलकुल नाही आहे पाऊस नसल्यामुळे. काय एक नंबर सीन वाटतं. हे टाकून बघतो रिव्हर्स येते का? ना आला रिवर्स बघा. आपल्या थोडं तिकडे जाऊया वरती, थोडं उंच जागा आहे ना, तिथे बसू. इथून गेलो असतो पण नको. बघा असं झालं. तर इथे काय पाणी तर नाही आहे, पण वातावरण मस्त इथले. तर इथं आला ना तुम्ही तर पावसाळ्यातच या, पाऊस गेल्यानंतर नका येऊ. सो पूर्ण ओसाड असणार आहे. तर आपण आता इथले बघून झालेलं आहे. आता आपण बघूया पवनचक्की. तर ॲक्च्युली लांबून ही पवनचक्की खूप छोटी वाटते, पण ॲक्च्युलीमध्ये बघा किती मोठी आहे. तर मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो की किती मोठी ती. या तर हे बघा, मी आलोय जवळपास, एकदम जवळ आलोय. तुम्ही बघू शकता किती मोठी पवनचक्की. हे पूर्ण एवढं मोठं आहे. हे दरवाजा बंद आहे, नाहीतर मग मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं. बघा इथून वरती आहे ना, एकदा टाळा ओपन केला की आतमध्ये जायचं. आणि एक्झॅक्ट वरती बघ, एकदम असं पाणी फिरतोय ना. तर हे पाणी जे आहे ना, हेच पाणी खाली तिकडे वॉटरफॉलला जातं. तर आपण थोडंसं इथे बसूया, आराम करूया. कम 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 कम. तिकडे पुढे. अरे इथं काहीतरी मांडलेलं आहे, देवस्थान केलंय. आपण ना टाइमपास करूया. दगड घेतलेला नाही उडला. एक नंबर. 2 1 2 3 तर इथे थोडंसं निसर्ग जबरदस्त वाटतं. पवनचक्की दिसते, एक नंबर वाटते वातावरण.
सुटलेलं आहे आणि जबरदस्त सीन वाटतो बघा. पूर्ण टोकाला आलेलो आहे. तर आपण निघूया आपल्या घरी. तर आपला आता इथला प्रवास संपलेला आहे आणि खूप एन्जॉय झाला. पाऊस नाही आला, पाऊस नसल्यामुळे पाणी पण तिकडे नाही जाते. जबरदस्त एक्सपिरियन्स झालेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही लास्टपर्यंत बघितला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर आपण भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तर चला हा व्हिडिओ आपण तर स्टॉप करूया. धन्यवाद.